काढ काढून त्याला हाँ आओ अभी चलते। सोलापुरातील वेब पोर्टलचे आणि दैनिक सूर्योदय याचे पत्रकार असणारे आमचे सहकारी सैफन शेख यांच्यावर काल एक भ्याड हल्ला झालेला आहे। सर्वप्रथम त्याचा मी निषेध करतो। डिजिटल पत्रकार संघटनेचे पदाधिकारी असणारे सैफन शेख यांच्यावर काल एका गावगुंडाने, गायकवाड नावाचे गावगुंडा आहे, त्यांनी ज्यानं त्याच्यावर हल्ला केला आणि हल्ला केल्यामुळे तो जखमी झाले आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते। एकंदरीत आपण बघताय की महाराष्ट्र राज्यामध्ये एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, हे कुठेतरी राज्य चालवण्यासाठी कमी पडत आहे का असा एक प्रश्न पत्रकारांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। कारण पत्रकारांसाठी संरक्षणाचा कायदा केला जातो, पण पत्रकारांवर अन्याय होतो याच्याकडे शासन ढुंकूनही पाहत नाही। अशा शासनाचा सुद्धा या माध्यमातून आम्ही निषेध करतो। आपण बघितलं असेल की डॉक्टर राखी माने असतील, त्यांचे पती असेल, हे सोलापूरला रुजू झाल्यापासून या ठिकाणी जे ना अशा प्रकारच्या अनेक घटना घडू लागलेल्या आहेत। काल सुद्धा सैफन शेख हे गेल्या 30 दिवसांपासून म्हणजे 33 दिवसांपासून त्यांची मालिका सुरू होती आणि या मालिकेच्या माध्यमातून सत्य बाहेर आणण्यासाठी ते प्रयत्न करत होते। अशा परिस्थितीमध्ये गायकवाड नावाच्या एका गावगुंडाने त्यांना गेल्या आठवड्याभरापासून त्यांना फॉलो करत होता आणि त्यांना सांगत होता की कुठेतरी हे डॉक्टर राखी माने यांची बातमी थांबवा, अन्यथा तुमचं बरं वाईट होईल, आणि त्यांना विकत घेण्याचा सुद्धा तिने प्रयत्न केला। पण त्याच्या आमिषाला बळी न पडल्यामुळे आणि हा व्यक्ती कुठल्याच बाजूने ऐकत नाही म्हटल्यानंतर त्याचा जीव मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि उलट पोलिसांनी मात्र ज्यांना सैफन शेख यांच्यावर एनसी दाखल केली। हे एकंदरीत हे कशा प्रकारे राज्यात सुरू आहे, राज्यातील पत्रकारांची अशी अवस्था होत असेल तर सामान्य नागरिकांचा का हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे। आताच आम्ही कलेक्टर साहेबांना सांगितलंय की सैफन शेख यांच्यावर हल्ला करणारे आणि हल्ला करण्यासाठी भाग पाडणारे जे कोणी लोक असतील हे संघटित गुन्हेगारी कुठेतरी मोडून काढली पाहिजे। या माध्यमातून आम्ही डिजिटल पत्रकार संघटनेच्या माध्यमातून निवेदन दिलंय। येत्या 8 ते 10 दिवसामध्ये जर संबंधित जो कोणी गायकवाड असेल, तो आरोग्य अधिकारी असेल, त्यांचे मिस्टर असेल, यांची चौकशी होऊन जर कारवाई झाली नाही तर हा पत्रकारांचा लढा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही, एवढं या माध्यमातून सांगतो। मी तेच सांगतोय की ते गायकवाड असेल, ते डॉक्टर राखी माने असतील आणि त्यांचे मिस्टर असतील, ह्या सगळ्यांचे फोन कॉल चेक करा, कॉल डिटेल्स काढा। एखादा गुन्हा घडला तर पोलीस ज्यांना नाही तर लोकांचे कॉल डिटेल्स काढते, ह्यांचंही काढा ना। ह्याच्यामध्ये कोण कोण सहभागी आहे, नेमका यांचा हेतू काय होता, सैफन शेख याला पूर्ण जीवातूनच उठवण्याचा यांचा प्रयत्न होता का, हाही तपास करण्याचा गरजेचं आहे। आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।